मुलीच्या जन्मदिनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे दीपस्तंभ संस्थेचे अध्यक्ष देव. प्रत्येक जण आपल्या जन्मदिनी केक, जेवणावळी आदीचे आयोजन करून आपल्या पैशाचा अपव्यय करताना दिसतात. डीजे लावून ध्वनी प्रदूषण करतात. पण या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन शैक्षणिक, पर्यावरणपूरक, सामाजिक बांधिलकी जपणारे दीपस्तंभ संस्थेचे अध्यक्ष देव यांनी आपली सुकन्या हिरण्या हिच्या जन्मदिनी तालुका कागल या केंद्रात 4थी व 7वी प्रज्ञशोध सराव चाचणी आयोजन, फळे वाटप, मिरज सांगलीतील ऊसतोड कामगारांना धान्य वाटप, वृद्धाश्रमात फळे वाटप, श्री चौडेश्वरी देवराई हमीदवाडा येथे वृक्षारोपण करून समाजाला एक नवी दिशा दिली. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात 34 वर्षे शिक्षक पदावरून सेवानिवृत्त होणारे यरनाळ गावचे रहिवासी दिनकर लाटकर यांनीही श्री चौडेश्वरी देवराईत वृक्षारोपण करून आपला सहभाग नोंदविला. याबद्दल त्यांचा सत्कार हमीदवाडा येथे सरपंच कृष्णात बुरटे, अर्जुनवाडा माजी डेप्युटी सरपंच विशाल कुंभार, विनोद पाटील, नामदेव चौगुले यांचे उपस्थितीत करण्यात आला. केंद्रशाळा खडकेवाडा येथे संविधान प्रतिवाटप आणि पेपर उद्घाटन कार्यक्रम काका घोरपडे, योगेश साबळे, संजय चिखलीकर, अंजना आजगेकर, केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे उपस्थितीत पार पडला. प्रास्ताविक संजय चिखलीकर यांनी केले. नामदेव चौगुले यांनी देव यांच्या कार्याचा परिचय करून देत त्यांचा सत्कार करताना डायरी व गुलाबरोपटे भेट दिले. तर आभार रवी पाटील यांनी मानले. वासुदेव कांबळे ज्यांना आम्ही देव सर असं म्हणतोय, कारण दर्याची वडगाव येथे दीपस्तंभ नावाचं एक निवासी शाळा सुरू करून तिथल्या सगळ्याच मुलांची अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था करणार आहे. आणि परवा दीपगंगा भागीरथी सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि त्या संस्थेच्या वतीनं शाहू स्मारक येथे खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम झाला त्याचं संपूर्णपणे संयोजन देव सरांनी केलं होतं. आणि आज सुद्धा या ठिकाणी आपल्या 4थी 7वीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या प्रज्ञाशोधची चाचणी घेऊन यानंतरचा कार्यक्रम चौडेश्वरी देवराई हमीदवाडा या ठिकाणी त्यांच्या हिरणीला आपण सगळेजण जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारच आहोत. पण त्या निमित्तानं आज इथं आम्ही 50 झाडं लावणार आहोत. आणि आज सुद्धा त्यांनी मिरज आणि सांगली भागातील वेगवेगळ्या ठिकाणी ऊसतोड कामगार वगैरे जे आहेत त्या लोकांना अन्नधान्य वगैरे देऊन आपल्या मुलीचा एक वेगळ्या धर्तीवरती त्यांनी केलेला हा जो वाढदिवस आहे, तर त्यांचा हा आदर्श आपण सगळ्यांनी जर घेतला तर निश्चितपणानं बऱ्याच लोकांच्यापर्यंत एक चांगली प्रेरणा होऊ शकते. आणि आज मी आमच्या केंद्राच्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं सरांना एक डायरी आणि एक गुलाबाचं रोप भेट देत आहे, ते त्यांनी स्वीकारावं अशी मी केंद्राच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. सामाजिक सेवेमध्ये त्याचं रूपांतर करूया त्या हेतू भावनेनं वाढदिवस असेल किंवा काही प्रसंग चांगला असेल त्या एक चांगली सुवर्ण संधी शोधायची आणि एक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवायचा हा एक या ठिकाणी हेतू आहे. कोणत्याही प्रसिद्धीचं काय सरकार आपल्याला हे नाही आहे, पण आपल्या पद्धतीनं एक चांगलं उपक्रम त्या ठिकाणी मिळावं, मुलांना त्या ठिकाणी बौद्धिक काहीतरी आपल्या पद्धतीनं देता येईल. गुरुवारी सर्व मार्गदर्शन करतच असतात, पण आपल्या पद्धतीने जे काही देता येईल, एक गाव असेल, आपला परिसर असेल, त्या हेतूनं पर्यावरण असेल किंवा बऱ्याच गोष्टी ह्या सामाजिक हेतूनं देण्याचं काम एक छोटासा प्रयोग आपण या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून करत असतो. गाव म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळी संधी मिळेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी मी करत असतो. त्याच्यासाठी सर्वांचं मार्गदर्शन मला त्या ठिकाणी नेहमी मिळत असतं. त्याचबरोबर आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पण नियोजन केलेलं आहे की चालू वर्षी हे संविधानाचे 75 आहे आणि त्या निमित्तानं आपण सर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ एक 2-3 संस्थेच्या माध्यमातून त्याचा पुढाकार आपण स्वतः घेतलेला आहे. एक 75,000 प्रास्ताविका संविधानाची आपण त्या ठिकाणी वाटप करतोय आणि त्याचं उद्घाटन मला वाटतंय मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत वाढलो आणि ज्या शाळेनं मला घडवलं, संस्कार दिले, अशा शाळेच्या माध्यमातून या आवारातून याचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय आणि जिल्ह्यातील विविध संस्थेमध्ये ही प्रास्ताविका आपण या वर्षभरामध्ये पोहोचवतोय. खरं तर देशातली विशाल लिखित राज्यघटना ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी लिहिली आणि सर्वांना त्या राज्यघटनेच्या माध्यमातून समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि विविधतेतून एकता साधण्याचं काम या महापुरुषांनी या ठिकाणी केलं. त्यामुळे हा देश हा अगदी एकात्मतेनं आणि गुण्या गोविंदानं या ठिकाणी नांदत आहे. याच या ठिकाणी प्रजासत्ताकाचं अमृत महोत्सव त्या ठिकाणी 75 आहे
आणि संविधानाची 75 आहे, त्यानिमित्तानं त्याचं उद्घाटन मी मान्यवरांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी व्हावं आणि वर्षभरामध्ये हा संकल्प 75,000 पत्रिका आपण त्या ठिकाणी मानस केलेला आहे की वाटायचा आहे. या कार्यक्रमात आता गुन्हाळीच नाही आता या वनराईमध्ये आमचे मार्गदर्शक माननीय नामदेव चौगले सर, त्याशिवाय गावातील सर्व ग्रामस्थ, सरपंच, डेप्युटी सरपंच, सर्व सदस्य, सर्व गावातील मंडळी यांच्या निमित्ताने या सर्वांचा सहभाग घेऊन चौंडेश्वरी देवराई ही फुलवण्याचा या येत्या वर्षभरात जास्तीत जास्त या आपल्या सामाजिक वनीकरणामध्ये झाडे लावून ही बाग किंवा ही जी वनराई आहे फुलण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला अनेक स्तरातून कायमपणे सतत हे होत गेला, प्रतिसाद मिळत गेला. त्यामध्ये आजचं उदाहरण घ्यायला लागलं तर लाटकर सर म्हणा किंवा देव सर यांची कन्या यांच्या निमित्त वाढदिवसानिमित्त त्यांनी या वनराईला भेट देऊन, नुसती भेट नाही दिली तर त्यांनी 8-10 झाडे देऊन आपल्याला सहकार्य केलं. त्याबद्दल आमच्या हमीरवाडा ग्रामस्थांमार्फत त्यांचं 20 झाडं दिलीत. त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मी या आमच्या हमीरवाडा ग्रामस्थांमार्फत यांचं मी आभार मानतो. इथून मागे आपण जी झाडं लावली, आम्ही आवडते मी डेप्युटी सरपंच आवडते 4 वर्ष होतो आणि हे सरपंच बनवून आता 2 वर्ष हे चालू आहे आणि एकूण 6 वर्ष झाली. या 6 वर्षाच्या एक वर्षाच्या कालावधीच्या अगोदर ज्यावेळी आम्ही झाडं लावतो, पंचायत समितीने झाडं 100-200 आणायची, तोच खड्डा तेच झाड, हीच आमची पद्धत होती. की आता त्याची थोडी कल्पना बदलली आहे. मी 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सर्वांच्या ग्रामस्थांसमोर बोलताना मी स्पष्ट केल्याप्रमाणे जे झाड कोण देईल ते जगवायची जबाबदारी आमची चौंडेश्वरी वनराई, व त्यात नामदेव सर असतात, आम्ही असू देत किंवा आमचे विनू असू देत किंवा ग्रामस्थ असतात, गावातील सर्व मंडळी असतात, हे सर्वांनी आम्ही जबाबदारी घेतली आहे. या वनराईमध्ये फिरत असताना गावातील सर्व मंडळांचा सहभाग व्हावा या निमित्ताने मी विनंती करतो सर्वांना आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रतिभा पाटील, वनपाल हमीदवाडा. आज मौजे हमीदवाडा येथील चौंडेश्वरी देवराईमध्ये येऊन सदिच्छा भेट दिली असता काल माननीय देव सर यांनी आपली कन्या हिरण्या हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चौंडेश्वरी देवराईमध्ये वृक्षांचे रोपण केलेले आहे. प्रत्येक मानवाने आपण काहीतरी देणं लागतो या जाणीवेनं वृक्षांचे रोपण करून त्याचे संवर्धन करून त्याची जोपासना केली पाहिजे. सरांच्या या कृतीला आमचे शतशः नमन. धन्यवाद.